Hello students, today we study the science and technology part first in which the chapter number 2 periodic classification of elements म्हणजेच मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. In this chapter we are studying elements and their classification, मूलद्रव्य मूलद्रव्याचे वर्गीकरण, Dobereine's thread, डोबेराइनची त्रिके, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, न्यूलँडचा अष्टकाचा नियम, मेंडेल's periodic टेबल, मेंडेलचा आवर्ती सारणी अँड मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी. या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार. फर्स्ट ऑफ ऑल सम कन्सेप्ट वी कॅन रिकॉल हियर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर? द्रव्याचे कोणकोणते प्रकार आहेत आपल्याला माहिती. देर आर 3 टाइप्स: सॉलिड, लिक्विड, गॅस अँड फोर्थ वन इज अ प्लाझ्मा. ओके, म्हणजे स्थायू, द्रव, वायू आणि एक वायू आणि द्रवाच्या मधली अवस्था असते प्लाझ्मा. देन व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स? मूलद्रव्याचे प्रकार कोणते? देर आर 3 टाइप्स: मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स, म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड? द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? द स्मॉलेस्ट पार्टिकल आर कॉल्ड एज ॲटम. तर आपण काय म्हणतो? अणू असं म्हणतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड? मूलद्रव्य आणि संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? एलिमेंट्स कंटेन ओनली वन काइंड ऑफ एटम इन फ्री स्टेट और कंबाइंड स्टेट. एलिमेंट मध्ये काय असतं, मूलद्रव्यामध्ये काय असतं, तर एकच प्रकारचा अणू असतो. बरोबर. An element cannot be decomposed into simple substance by any chemical reaction or simple physical process. म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन होत नाही. सगळ्यात लहानात लहान काय असल्यामुळे त्याचं डिकम्पोजिशन होत नाही. एक्झाम्पल कॉपर, आयर्न अँड ऑक्सिजन. They cannot be decomposed. And in case of compound, a compound is produced by chemical reaction of 2 or more elements. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र आल्यानंतर जे काय तयार होतं त्याला आपण संयुग असं म्हणतो, कंपाऊंड असं म्हणतो. The constituent of compound can be separated by chemical process. आणि त्याच्यातले जे घटक असतील ते आपण वेगवेगळे करू शकतो. फॉर एक्झाम्पल वॉटर, salt and sugar. This can be mixture, we can separate it. Okay, this is the difference between elements and compound. Means what? In all the process we are study here elements. या सगळ्यामध्ये आपण काय बघितलं? एलिमेंट्स बघितले. मग हे एलिमेंट्स म्हणजे काय? That elements made some thread that is known as Dobereiner's thread. या एलिमेंट्स वर एक त्रिक तयार करणाऱ्या डोबेराइनची. He made a group of 3 elements each having similar chemical properties and called them threads. यांनी काय केले? 3 एलिमेंटचा एक ग्रुप केला आणि त्यांचा काय केमिकल प्रॉपर्टी कशी आहे? सारखी असेल आणि त्याला त्यांनी काय नाव दिले? त्रिके नाव दिले. He arranged the 3 elements in the thread in an increasing order of atomic mass. त्यांनी काय केले? ते तिघे एलिमेंट्स एका अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. And show that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of the other 2 elements. त्याच्या अशा लक्षात आलं की मधला जो एलिमेंट्स असेल त्या मधल्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास हे पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या एव्हरेज इतकं असतं. Isn't clear? Means for example we can consider here the trade lithium, sodium, potassium. Lithium having atomic mass is 6.9 and potassium having atomic mass is 39.1, and in which sodiumचा atomic mass किती आहे? 23. We can add lithium plus potassium means 6.9 plus 39.1 divided by 2 is equal to 23.0. It is the atomic mass of sodium. हे कसला atomic mass आहे? सोडियमचं. That means the atomic mass of lithium and potassium, average of lithium and potassium is equal to atomic mass of sodium, since it is a Dobereiner thread. याला काय म्हणतात? Dobereiner thread असं म्हणतात. सेकंड एक्झाम्पल कॅल्शियम, सिलिकॉन अँड बेरिलियम. कॅल्शियमचं काय आहे? बेरियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास किती आहे? 14.1 आणि बेरियमचं किती आहे? 137.3. आणि यांच्या दोघांचा जर आपण ॲव्हरेज घेतला आणि त्याचा ॲव्हरेज जर किती येतो? 88.7. इट इज द ॲटॉमिक मास ऑफ सिलियम. ओके, since it is a Dobereiner thread. And third example is chlorine, bromine, iodine.
The atomic mass of chlorine is 35.5 and the iodine is 126.9. Then taking average of both two, it is 81.2. It is the atomic mass approximately equal to barium. It is 79.9 since it is a Dobereiner thread. Dobereiner thread म्हणजे काय? पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचा मूलद्रव्याचा सरासरी वस्तुमान हे मधल्या मूलद्रव्याचे वस्तुमान इतकं असतं. दॅट इज नोन एज डोबेरायनर थ्रेड्स. याला काय म्हणतात? डोबेरायनरचे थ्रेड असं आपण म्हणू शकतो. देन नेक्स्ट वन, लिमिटेशन ऑफ डोबेरायनर थ्रेड्स. याचे काहीतरी लिमिट येते जे काही वेळेस हे लागू पडत नाही. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग द Dobereiner period of all elements were not known and also atomic mass was not known accurately. बऱ्याच वेळा काय होतं, एलिमेंट्स नक्की सिक्वेन्स आपण सांगू शकत नाही आणि त्यांचा ॲटॉमिक मास पण एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. त्यावेळेस हे ट्रेड लागू पडत नाही. Dobereiner discovered few trades among all the elements. सगळे 118 एलिमेंट्स म्हणून ठराविकच एलिमेंट्स मध्ये ते ट्रेड कार्य करत असं या ठिकाणी सांगू शकतो. ही कुड नॉट क्लासिफाय ऑल नोन एलिमेंट्स इन द ट्रेड. म्हणजे त्यांनी सगळे जेवढे मूलद्रव्य त्यांच्या मूलद्रव्यामध्ये डोबेरायनर होऊ शकलं नाही. दीज आर द लिमिटेशन्स ऑर डिमेरिट्स ऑफ द डोबेरायनर ट्रेड. ठीक आहे. देन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव म्हणजे न्यूलँडचा अष्टकाचा नियम. When the elements are arranged in an increasing order of their atomic masses, the properties of the 8 element are similar to these of the first. म्हणजे न्यूलँड्सने एलिमेंटची अरेंजमेंट जर ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलं तर त्याच्या अशा लक्षात आलंय की 8वा जो मूलद्रव्य असतो त्याची प्रॉपर्टी ही पहिल्या मूलद्रव्यासारखी असते. दॅट इज अ लॉ ऑफ न्यूलँड्स. तो न्यूलँडचा लॉ म्हणता येईल. For example, we can consider the sound sa re ga ma pa da ni sa. Sa re ga ma pa da ni, and last one is also sa. Means the trade or the Newland's law is follow the sound sodium. Sound of sa re ga ma pa da ni sa. It's satisfied. Okay. म्हणजे जे आपलं संगीतामध्ये जी असते सा रे गा मा त्याच्या हा लॉ फॉलो करत असतो आपण या ठिकाणी सांगू शकतो. Means for example, we can consider some elements in their arranged in the atomic masses: hydrogen, lithium, barium, carbon, nitrogen, and oxygen. And then 8 number is fluorine. Means the characters or the properties of hydrogen and fluorine are same. It is a first number. It is a last number. Also, fluorine, sodium, magnesium, aluminum, silicon, phosphorus, and sulfur. Then next one is a fluorine. Fluorine is same as to fluorine. Okay, means these are the elements we can arrange in the atomic, increasing their atomic masses. The properties of 8 number of element is same as the first number of elements, since it is a Newland's law of octave. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? न्यूलँडचा अष्टकाचा नियम असं म्हणतो. If it is found that sodium is the 8th element from the lithium and both them have similar property. Similarly, carbon and silicon, sodium and potassium, magnesium and calcium, and fluorine and chlorine are the same in property. Okay, हायड्रोजन ची फ्लोरीन सारखी, लिथियम ची सोडियम सारखी, मॅग्नेशियम ची बेरियम सारखी, अल्युमिनियम ची बोरॉन सारखी, सिलिकॉन ची कार्बन सारखी, फॉस्फरस ची नायट्रोजन सारखी. म्हणजे पहिला एलिमेंट तर 8वा एलिमेंटची प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंट सारखी असते. 16व्या एलिमेंटची 8व्या सारखी. म्हणजे एक एक सिक्वेन्स आपण या ठिकाणी पुढे पुढे सरकू शकतो. देन नेक्स्ट वन, सम लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स लॉ. याचे काहीतरी लिमिटेशन्स आहेत. फर्स्ट लिमिटेशन, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेट, दॅट मीन्स ऍप्लिकेबल टू ओनली द फर्स्ट फ्यू एलिमेंट्स. दॅट मीन ओनली अप टू कॅल्शियम आउट ऑफ टोटल 56 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम. म्हणजे त्यावेळेस 56 एलिमेंट्स पैकी ठराविकच एलिमेंट साठी हा लॉ काय होतो? ऍप्लिकेबल होता. Then second one, Newlands placed 2 elements each in some boxes to accumulated all those elements. That means cobalt and nickel, selenium and lithium, helium placed with different properties under the same note in the octet. For example, cobalt and nickel under the note 2 along with halogens, while Fe having similar with cobalt and nickel away from them
along with the non-metals oxygen and sulfur under the note T. ओके, म्हणजे या ठिकाणी ज्ञात असलेले सर्व मूलद्रव्य तक्त्यात सामावून घेण्यासाठी काही जागावर दोन दोन मूलद्रव्ये बसविली, म्हणजे ते नियम बसवण्यासाठी त्यांनी एकाच ठिकाणी दोन मूलद्रव्ये बसवली. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल. आणि या धातूंचे न्यूक्लियस ब्रेन खाली क्लोरीन व ब्रोमीन या हायड्रोजन बरोबर ठेवले, म्हणजे क्लोरीन आणि ब्रोमीन बरोबर ते काय केले, त्यांनी प्लेस केले, म्हणजे ते नियम बसण्यासाठी. आणि कोबाल्ट आणि निकेल यांचे साधर्म्य असणारे फेरसला त्यांच्यापासून लांब ऑक्सिजन आणि सल्फर या धातू बरोबर बसवले. म्हणजे ते डोबेराइन ऑक्टेट बसवण्यासाठी जे 8 नंबरचा एलिमेंटचा फर्स्ट नंबरशी प्रॉपर्टी जुळवण्यासाठी त्यांनी एलिमेंटची काही सिक्वेन्स काय केली या ठिकाणी चेंज केली. बरोबर. देन थर्ड वन इज न्यूलँड्स ऑक्टेट डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अक्युमुलेटेड द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. म्हणजे नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्यांचा गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकात बसला नाही. These are the limitations of Newland's law. Then अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स म्हणजे काय, त्यानंतर कंपाऊंड म्हणजे काय, त्यानंतर डोबेराइन थ्रेड आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेट या ठिकाणी स्टडी केला. त्याचे काही लिमिटेशन असते ते पण आपण या ठिकाणी बघितलं. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.